नमस्कार. कधीकधी मोड आलेले कडधान्य खाण्याचा लहान मुलेच काय पण मोठी माणसेही कंटाळा करतात. ही त्यांच्यासाठी हिरवे मूग मोड आलेले होते ते घेतले आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती घरामध्ये ते ॲड केली. अद्रक घेतलं, थोडंसं लसूण घेतला, चवीनुसार मीठ घेतलं, थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि ते बारीक करायचं सगळं. तर लाईट गेली आणि मग थोडा वेळ थांबले. श्रेला घेतलं, एकटाच खेळत होता तो त्यामुळे घेतलं, त्याला खुश होता. मग बऱ्याच वेळाने लाईट आल्यानंतर सगळं बारीक करून घेतलं. त्यामध्ये पाणी घालून असं मिश्रण तयार केलं. आपल्याला डोशासारखं पातळ हवं आहे, जास्त असं घट्ट नाही पाहिजे त्यामुळे. आणि प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप थिक करायचं नाही आहे, थोडंसं पातळच करायचं. त्यामुळे त्यात मी अजून थोडंसं पाणी ॲड करते आणि मग बारीक चिरलेला कांदा घेतला. त्यातच आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण त्यात ॲड करू शकतो, घालू शकतो छान. मी टोमॅटो घेतला थोडासा, थोडी धना पावडर घेतली, हळद घेतली थोडीशी. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. ते सगळं मिक्स करून घेतलं आणि पॅनला थोडंसं तूप लावून घेतलं. त्यावरती हे मिश्रण सगळीकडून असं पसरवून घेतलं, एकसारखं पसरवलं. लहान मुलांना प्रश्नच असतो, भाजी चपाती खाण्याचा खूप कंटाळा येतो त्यांना, त्यामुळे हे त्यांच्यासाठी आहे. आणि छान असं पसरवून झाल्यावरती मी त्यावरती थोडंसं झाकण ठेवणार आहे, कारण बारीक गॅसवरती थोडंसं छान वाफलं म्हणजे मग आतमध्ये ज्या भाज्या आहेत त्याही शिजल्या जातील. त्यामुळे तसं ते झालं आहे, छान दिसतंही, कलर आला आहे त्याला सगळीकडून. आणि मग ते असं छान असं पलटी करून दोन्हीकडून एकसारखं छान भाजून घेतलं ना, अजून छान होतं. मी पलटी केलं, दिसतंही छान, लहान मुलांनाही आवडेल असंच करण्याचा प्रयत्न करते. आणि ते झाल्यावरती मी अजून एक करून घेतलं. कधी कधी भीती वाटते होतं आहे का नाही चांगलं, त्यामुळे पण खूप छान झालं. आणि ते निघायला तर मला काहीच त्रास झालेला नाही आहे, इझिली निघालं सगळं. आणि हे मी असं प्लेटमध्ये घेतलं आणि माझ्या दिदूलाच खायला दिलं. अंधार झालता म्हणून तो रेकॉर्ड नाही केलं, पण छान रेसिपी तयार झाली. प्लीज सबस्क्राईब मी.